तर मी तुम्हाला सांगते मी का रडली, कशामुळे रडली. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तर तुम्हाला समजणार आहे मी काल एवढी का रडत होते. तर चला, तर हा आहे कालचा व्हिडिओ, तर हा आहे गुरुवारचा व्हिडिओ आणि तो आहे शुक्रवारचा व्हिडिओ म्हणजे कालचा व्हिडिओ. तर हाय सर्वांना, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. तर कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? मी पण मस्त आहे. तर तर हे त्या दिवशी गुरुवारची पूजा वगैरे केली मस्तपैकी. तर सकाळीच मी दुपारचीच पूजा मांडून ठेवते, जेणेकरून संध्याकाळचं आता मी संध्याकाळची नाही मांडत. मग दुपारी मांडली, देवपूजा वगैरे केली की मग हे करायचं, संध्याकाळी पोथी वाचायची. मग परत दिवाबत्ती करायची, अगरबत्ती, तोपर्यंत सर्व हे होऊन जाते. मग अगरबत्ती, दिवा वगैरे परत पेटवायचा आणि पोथी वाचायला घ्यायची. तर मी सोबत प्रांजल प्रेषाला पण म्हणत असते, तुम्ही या ऐकायला कथा. जसं की आम्ही लहानपणापासून मम्मी करायची त्यावेळेस, जसं आम्हाला वाचायला लागले शाळेतून, तसं मग मम्मी काय करायची, पूजा वगैरे मांडायची आणि आम्हाला कथा वाचायला सांगायची. तर ती कथा कोणी वाचली तरी चालते घरच्यांनी, तर मग मी ती कथा हमेशा वाचायचे. आणि प्रांजल त्यांना पण सांगत होते की तुम्ही या पूजेला आणि ती कथा ऐका म्हणून. आणि पुरी हुशार आहेत, लगेच येतात, ऐकतात, बसतात दोघीजणी पण, असं हे नाही करत. आता कंटाळा आलाय, निघून जात नाही, येड्यावून करत नाही, शांत बसतात दोघी पण. त्यांना म्हटलं ना आता शांत बसा म्हणून, तर तरी प्रिशाची चालली होती बडबड. तर हाय सर्वांना, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. तर आजचा वार आहे गुरुवार आणि उद्या म्हणजे गुरुवारची दुसरी पूजा आहे. तर मस्तपैकी आज आहे पावभाजीचा बेत. तर आज पावभाजी बनवायची मस्तपैकी. हे सर्व हे करून ठेवले, मॅश करून ठेवले, कडे तापायला ठेवली आणि मस्त मला आज पावभाजी खाऊ वाटली होती. तर चला म्हटलं, आणि प्रांजलला पावभाजी आवडते, प्रिशाला आवडते, म्हणून म्हटलं चला बनवूया. आपली पूजाची मांडणी वगैरे सर्व झालेली आहे. तर आता स्वयंपाकाची मांडणी करायची बाकी आहे. पूजेची झाली, आता स्वयंपाकाची मांडणी. आता पोटोबा, विठोबा झाला, आता पोटोब्याची तयारी करायची. तर आता चालले स्वयंपाक, तेल गरम होते, झालंय आता. तर पावभाजीचा मसाला तर प्रांजल करू लागते मला हेल्प. मोबाईल सेट करू द्या मला, तेच तर ठेवते. तर आजचा मेनू होता पावभाजी बनवणार होती. जसं की प्रांजलला पावभाजी खूप आवडते, तर म्हटलं चला आज पावभाजी बनवूया. तर सगळं सामान मी येतानाच घेऊन आले होते प्रांजलला शाळेतून येताना. तर त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट, आता ही तिसरी बार आहे बरं का माझी पावभाजी आणायची, पावभाजीमध्ये पावभाजी बनवायची. आणि मग खूप छान लागते, मला आवडते पावभाजी. तर मस्तपैकी मग चला म्हटलं पावभाजी दर गुरुवारी वेगवेगळं. हां, आणि केक पण बनवला होता. इथं प्रांजल प्रिशा आहे माझ्यासोबत. तर केक बनवला एकदा, ओरिओ बिस्किटचा, काही तो जमलाच नाही, तर जाऊ द्या, पुढच्या वेळेस नक्की चांगलं बनवून. तर पावभाजी बनवायचं आवडते. दर गुरुवारी म्हटलं काय ना काय आपण वेगळं बनवत राहावं. आता पुढच्या गुरुवारी अजून ठरवलं नाही काय बनवायचं. मागच्या गुरुवारी पनीरची भाजी बनवली होती आणि ह्या गुरुवारी दुसरा गुरुवार होता. आणि मग म्हटलं पावभाजी सगळं सामान वगैरे आणलं. फ्लावर फक्त त्याच्यात एकच राहतं, बीट राहतं टाकायचं, बाकी सर्व टाकते. बीट घ्यायचं म्हटल्यावर लक्षातच राहत नाही. आणि मग मस्तपैकी अशी पावभाजी सर्व मसाला मिक्स केला, त्याला तेल सुटेपर्यंत मी फ्राय करून घेतला. अद्रक जास्त काही मी टाकत नाही, तुम्हाला खरं सांगते. अद्रक लसूणची पेस्ट टाकली, टोमॅटो कांद्याची प्युरी केली ते टाकली, आणि टमाटर मी त्याच्यामध्ये जास्त टाकलं होतं, जेणेकरून जे आंबट चव आहे ते येण्यासाठी. तसं पण मसाल्यामध्ये जे आंबट चव असते ते असतेच. मग मस्त मसाला फ्राय वगैरे करून घेतला. आणि मग येताना पाव वगैरे ते सर्व घेऊन आले होते मी, आणि मस्तपैकी पावभाजी केली ती. तर चालली, तेल सुटेपर्यंत त्याला आता परतून द्यायचा. लगेच डोळ्याला कसं तरी व्हायला लागलं, असं काय म्हणते, कांद्याने पाणी यायला लागलं लगेच तेल सुटेपर्यंत एकदम. तर माझी सांगू का, पावभाजी बनवायची तिसरी टाईम आहे. तर पहिल्या वेळेस छान झाली, दुसऱ्या वेळेस छान झाली, तिसऱ्या वेळेस पण छान झाली. आणि काल ना ओरिओचा केक बनवला, त्याचं एकदम फ्लॉप.
कशी करते तू ओरिओचे केक, मला काही समजतच नाही. भरपूर वेळेस इनोची पोळी टाकली, ओरिओच्या बिस्किटचा पुडा आणला, पण काय होतं फॉल्ट आहे कळतच नाही मला. जाऊ दे म्हणून मी त्या गोष्टीकडे नादी नाही लागत. मग केक खाऊ वाटल्यावर दुकानात जायचं आणि बेकरीतून आणायचं. आता तेल सुटतंय एकदम भारीतलं, जास्त परतून जायचं मग टेस्टी लागते अजून, बरोबर आहे का नाही. तर लय दिवस झालं पावभाजी बनवली होती तुम्हाला सांगते. त्यावेळेस 4-5 महिने झाले तरी असतील, 4-5 महिने झाले पावभाजी बनवलेली. त्याच्यावर आत्ता टेस्टी लागते, मला आवडते खूप पावभाजी. पर्सनली मला खूप आवडते. चला आता बनवते, उशीर होतो मग जेवायला. नैवेद्य वगैरे ठेवायचा, पावभाजी आणि थोडीशी साखर गोड म्हणून. पुढच्या वेळेस जरा चांगलं गोड नैवेद्य करणार, पुरी डाळ भात. आणि आताच नाही ठरवून ठेवत, कारण हे अचानक ठरले म्हणून चाललंय आपलं. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत, मी सांगेन तुम्हाला पावभाजी कसे झाले ते. तर हा एक खालचा रडण्याचा व्हिडिओ. रडण्याचं तुम्ही म्हणता ना कॅमेरा घेऊन का रडती वगैरे, असं काय झालं. तर काल रडण्याचं कारण म्हणजे एवढी मी काल रडली तुम्हाला काय सांगते. तर कधी कधी आता आपण जेव्हा माहेरच्यानं दुःख झालं तर जास्त करून मुलींना त्रास होतो त्या गोष्टीचा. आणि तसं की मम्मीच्या बाबतीत आता जे घडलं आहे ते मला ना आता काय सांगू. एवढं म्हणजे मला असं मी बघूच शकत नाही त्या अवस्थेत मम्मीला. म्हणजे कोणती पण मुलगी असते आपल्या आईला अशा अवस्थेत बघू शकत नाही, तसंच माझं आहे. आणि तुम्हाला सांगते, मुलांपेक्षा मुलीला आईवडिलांची एवढी माया असते ना, ते शब्दात सांगूच शकत नाही. मुलं कोणतं पण असो, समजा मुलं आता ह्यांच्यावरूनच उदाहरण घ्या. समजा आपण मुलांना एकदा बायकोचं हे भेटलं ना, साथ भेटली ना, जे काय असतं ते, तर मुलं कसे बायकोच्या ह्याच्यात विसरून जातात. पण तशी मुलगी नसते. मुलींकडं एखाद्या तराजूमध्ये मुलाला ठेवलं आणि इकडून मुलीला ठेवलं तर तराजू कधी पण मुलीचाच तराजू एकदम वरती जाईन, मुलांचा आहे तो खाली जाईन. तर मुलींना जेवढी आईवडिलांची माया असते तेवढी मुलांना खरंच नसते, तुम्हाला खरंच सांगते. तर तसंच माझ्या बाबतीत झालं होतं, मम्मीला जे झालं आहे आणि मलाच. आणि त्यात अशी अवस्थेत होती मम्मी, पप्पा गावाला, भाऊ गावाला, आणि मम्मी एकटीच होती. त्यात तिला एवढा त्रास झाला, मग ती त्रास सांगत होती, मला इकडं रडायला येत होतं. मग मला असं वाटलं, मुलांना का नसते त्यांच्या आईवडिलांची एवढी माया, मुलींनाच का असते. काही क्वचित मुलं असतील की त्यांना आईवडलं नुसतं फोनवर बोलून हे बोलून नाही ना जमत, काय हे केलं का ते. पण ज्या वेदना असतात समोर, म्हणजे समोरच्या वेदना बघून पण आपल्याला रडायला येतं, हे एक म्हणजे हे मुलींनाच जमू शकतं. मुलांचा स्वभाव तसा नसतो, मुलांचा स्वभाव तसा कठोर असतो. की एक क्वचित मुलगा असेल की त्याला आपल्या आईवडिलांचं दुखणं दिसत असन आणि त्याला रडायला येत असन. आता ह्यांच्या बाबतीत पण मी बघते, बायको असली की त्यांना आईवडील पण ना, म्हणजे आता मी सांगू शकत नाही, आता मी काय सांगते. तर मग मला असं वाटतं, माझं दुःख शेअर करायला मला एखादी बहीण असती तर मग तिकडं जवळच मम्मीकडं राहत असते तर मला लय बरं वाटलं असतं. माझं दुःख मी एकटीच किचनमध्ये रडत होते. तर चला.